तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. ऐश्वर्या, तू जॉर्जियामधून MBBS पूर्ण करून आता भारतात परतली आहेस. हो ना? म्हणजे आता ऐश्वर्याची डॉक्टर ऐश्वर्या बनूनच तू पुन्हा आली हो, आहेस. नक्कीच. ऐश्वर्या, तुझ्यासारख्या मुली शिक्षणासाठी छोट्या शहरातून मोठ्या शहराकडे येतात. तू पुण्यासारखे विद्येचे माहेरघर असणाऱ्या शहरामधून परदेशात गेली. ही उंच उडी तू का तुला मारावीशी वाटली? ओके. तर याचं मेन क्रेडिट मी माझ्या डॅडला देईल, की लहानपणापासून म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, मोठी बहीण आहे. हा. तरी आणि मी सगळ्यात लहान आहे. तरी पप्पांना असं वाटलेलं, की म्हणजे मी चांगलं होतं स्टडीजमध्ये. तर त्यांचं हा. असं होतं, की तू डॉक्टर बन, तुझी तेवढी कॅपॅबिलिटी आहे. तर त्यांच्यामुळेच मी एका गावातनं त्यांनी मला शहरामध्ये ठेवलं माझ्या मावशीकडे. हम्म. आणि मावशीने पण मला आईसारखं प्रेम दिलं आणि मुलीसारखं वाढवलं. तर त्यामुळे हे जर्नी मी सांगेल, की माझं इझी गेलं मावशी होती म्हणून. आणि त्यानंतर जॉर्जियाला जायचं डिसिजन पप्पांनीच घेतलं लाइक. आणि ते तेवढे कॉन्फिडंट होते, की ठीक आहे, तू जाऊ शकते, राहू शकतेस आणि करशील. तर मग त्या एका पप्पांच्या ट्रस्ट आणि कॉन्फिडन्समुळे मला एवढी मोठी उंच भरारी मारता आली. म्हणजे पालकांनी मुलांच्या क्षमता ओळखणं खूप गरजेचं आहे. हो, म्हणजे तुला नक्कीच. त्याच्यामुळे त्या घरातून काही स्ट्रगल करावा लागला नाही. हो, बरोबर. आणि मावशीचं पण तुला प्रेम मिळालं, म्हणजे इथे पण तू अगदी सेफली राहू शकली, हो. आनंदात राहू शकली. आणि तेवढंच प्रेम तू मावशीला दिलं असणं, तेव्हा तुला ते रिटर्न मध्ये हो, मिळालं. हो. नक्कीच. म्हणजे आई-वडिलांचा खूप मोठा साठा असतो. जॉर्जिया हा नेमका कसा देश आहे? जॉर्जियामध्ये खूप थंडी असते. सो आपल्यापेक्षा नक्कीच खूप थंड वातावरण अच्छा. असतं. तर तिकडे ते वातावरणाशी ॲडजस्ट करायला सुरुवातीला थोडा त्रास जड होतो. जातं. कारण विंटर्समध्ये कधी-कधी मायनसमध्ये पण टेम्परेचर जातं. अरे तर बापरे, आणि इथे तर स्नोफॉल ही कधीच आपण होतो. ते अनुभवलेलं नसतं. हो. मग तू कसं ऍडजस्ट करायची? सुरुवातीला झाला थोडा त्रास, पण तिकडे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, लाइक हीटर्स वगैरे अवेलेबल असतात. हम्म. आणि आपलं क्लोथिंग आपण थर्मल्स वगैरे घातले, तर मग त्याने होऊन जातं. हा. जपान म्हटलं की वर्कहोलिक कंट्री आपल्याला दिसते. अमेरिका म्हटलं की जगाच्या पुढे चालणारा देश असं आपल्याला दिसतं. हो. तसं जॉर्जियाच्या बाबतीत काय? जॉर्जिया म्हटलं तर तिथले लोक खूप प्रेमळ आहे. अच्छा. आणि जॉर्जियाचं जे कॅपिटल आहे तिब्लिसी, त्याचं नावच आहे द सिटी ऑफ लव्ह. ओ. सो जॉर्जियामध्ये तुम्हाला कधीच असं कोणी रूडली बोलताना दिसणार नाही. तिथली लोक खूप प्रेमळ आहेत आणि ती कंट्री सगळ्यांना आपलंसं करून घेते, सामावून घेते. त्यामुळे असं कधी दुसरीकडे कुठे आपल्या घराला सोडून बाहेर आलं असं नाही असं नाही वाटत. वाटलं तर ते खूप चांगली गोष्ट आहे. हो. तू जायच्या आधी तुला हे सगळं माहिती होतं की तिथे गेल्यावर तुला हा अनुभव आला? हो, तिथे गेल्यावर जास्त हा. अनुभव आला. पण आधी ऐकून माहित होतं? हो, आधी माहित होतं सेफ कंट्री आहे हे. पण तिकडे गेल्यावर ती लोकं पण खूप छान होती. जेव्हा आपण बाहेर शिकतो तर त्यावेळी आपल्याला खूप गोष्टींची तयारी करावी लागते. म्हणजे तिथे राहायचं, तिथल्या मित्रमैत्रिणी कसे मिळणार आहेत, होमसिकनेस पण येणारच आहे. तर त्यावेळेस तू आणि तुझ्या फॅमिलीने कसं ऍडजस्ट केलं? तिकडे फ्रेंड्सच्या बाबतीत बोललं तर म्हणजे असं सुरुवातीला खूप छान फ्रेंडशिप्स बनतात. अच्छा. बट नंतर ना काही क्लॅशेस होतात हे. सो मोस्टली असं होतं की आपण अलोन बनून जातो तिथे. तर माझ्या बाबतीत पण थोडाफार एक्सपिरियन्स असा होता. अच्छा. बट त्यातनं मी खूप कोप अप केलं आणि मला लाइक मेंटली मी तेवढी स्ट्राँग झाले. आणि त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट होता. लाइक मी त्यांच्याशी कॉल करायचे किंवा माझे इथले इंडियातले फ्रेंड्स त्यांच्याशी बोलायचे. सो व्हिडिओ कॉल्स वगैरे कॉल्स थ्रू त्यांच्याशी रोज कम्युनिकेशन असायचं. त्यामुळे असं एकटं किंवा वेगळं असं काही वाटलं नाही. म्हणजे तू परदेशात होती तरी तू इथे फॅमिली बरोबर कनेक्ट असल्यामुळे तिथून म्हणजे इंडियात राहून पण ते हो. तुला तिथे सपोर्ट करत सपोर्ट होते. करत होते. त्यामुळे माझी जर्नी जास्त इझी झाली. हम्म. बाहेर जायचं म्हणजे सगळ्याच अर्थाने इंडिपेंडेंट व्हायचं. हो, तर नक्कीच. तू ते कसं अडॉप्ट केलं? हो. तर याच्यावर मला ॲक्चुअली मी हे म्हणेल, की मला म्हणजे मी खूप लकी आहे, की हा. मला फॉरेनमध्ये जायला चान्स भेटला. कारण त्याच्यामध्ये मी पर्सनली खूप इव्हॉल्व झाली आहे. जो कॉन्फिडन्स इथे इंडियात राहून नसता आला, तो तिकडे आला आहे. आणि तिकडे मी स्वतः लाइक फ्लॅट घेऊन रेंट करून राहायचे अच्छा. एकटी. सो तिकडचं रेंट म्हणा, सो मनी मॅनेजमेंट, एक घरातनं एक ठरलेलं मनी यायचं मंथचं. तर मग ते कसं मॅनेज करायचं तुम्ही? तुमचे लाईट बिल्स म्हणा किंवा रेंट म्हणा.
किंवा कधी कोणत्या फ्रेंडचे बर्थडे आले, मग त्यांचे गिफ्ट्स म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा ऍडजस्ट हा करायच्या, मॅनेज करायच्या. तर ह्या खूप कमी वयात म्हणेल फायनान्शियली नॉलेज फार आलं. प्लस एकटी होते मी, तर तिकडे फूडचं खूप इश्यू असायचं. हा लाइक आपलं चांगलं फूड नाही भेटलं, लाइक अच्छा बर्गर, पिझ्झा, हा हा हेच कल्चर त्यांचं. तर मग मी स्वतः कुक करायला शिकले. सो ती एक जर्नी छान हा होती. मला येत नव्हतं कुकिंग, इथे येत नव्हतं. हो, हा पण मी जॉर्जियाला जाऊन कुकिंग शिकले. आणि त्यामध्ये मग हेल्दी फूड कसं चूज करायचं, हेल्दी ऑप्शन्स कसे बनवायचे, हे खूप शिकायला भेटलं. सो मी कधी सॅलड्स खायचे, कधी स्प्राउट्स किंवा डिटॉक्स ड्रिंक्स. तर मग माझी ही एक हेल्दी लाईफची जर्नी पण तिकडे सुरू झाली. म्हणजे पाण्यात पडलं तर पोहायला येतं असा प्रकार झाला की गेल्यावरती आपण हळूहळू त्या गोष्टी शिकत जातो. हो, नक्कीच. आणि आता यंगस्टर्स म्हणजे म्हणजे तिकडे फूड डिलिव्हरी ॲप्स खूप इझिली अवेलेबल हम्म. आहेत. सो आपण खूप इझिली फूड ऑर्डर करू शकतो, पिझ्झाज, बर्गर. बट मी माझं हे प्रेफरन्स होतं की मी फ्रेशली हा होममेड फूड कुक करेल आणि ते खाईल. सो हे सगळे यंग जनरेशन पण यातनं हेच शिकलं पाहिजे. म्हणजे हम्म. आता आपण Instagramवर पिझ्झाज आणि बर्गर्सचे फोटो टाकून ते फ्लेक्स करतो की हा आय एम ईटिंग दिस. बट रादर देन हे ट्रेंड चेंज झालं पाहिजे ना. आणि कोणती डिटॉक्स ड्रिंक किंवा सॅलड्स जे स्वतः बनवतो आपण त्याचं पोस्ट केलं पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये आपण ट्रायली घेतली त्याची पाहिजे. क्रेज यायला पाहिजे हो, मुलांमध्ये की हो. हेल्दी फूडची क्रेज तयार व्हायला क्रेज. पाहिजे ना की ते फास्ट फूडची. हो. म्हणजे आता एवढं जंक फूड एवढं कॉमन झालंय खाणं, की जर नॉर्मल फूड कोणी खात असेल तर लोकं म्हणतात, "डायटिंग करतीयेस?" हा हा तर मग हे ट्रेंड चेंज झालं पाहिजे. अभ्यास सांभाळून तू ह्या गोष्टी पण हो, करत होती. म्हणजे हो. कॉलेजमध्ये लेक्चर्स रेग्युलरली होत होते तर त्यावेळेस ठीक आहे, पण बाकीचा तुला जो त्याच्या व्यतिरिक्त वेळ मिळायचा तर त्यावेळेस तू कसं त्यावेळेस कसं ऍडजस्ट करायचे ते सगळं. हो. तर मग थोडासा एकटा टाइम भेटला, बिझी शेड्यूलमधनं फ्री झालं, मग घराची थोडी आठवण येतेच. हा तर किंवा फेस्टिव्हल्स म्हणा, हम्म. तेव्हा खूप आठवण यायची घरची. पण मग ते कोप अप होऊन जातं. मग हा फ्री टाईम भेटला, मग आपण एक फॉरेन कंट्रीमध्ये, मग हा बेस्ट टाईम आहे एक कंट्री एक्सप्लोर करायला. अच्छा तर मग मी डिफरंट सिटीज किंवा अराउंड तिथे काही न्यू कॅफेज किंवा कोणते टुरिस्टी प्लेसेस आहेत का, हा ते शोधायचे. मग तिकडे फिरायचे. तर मग अशा प्रकारे मला एक नवीन कंट्री एक्सप्लोर हम्म. करायला पण हम्म. भेटलं. आणि अजून एक स्वतः ट्रॅव्हल करण्याची पण एक हॅबिट आली, की हा सोलो ट्रॅव्हल करू सोलो शकतो. ट्रॅव्हलिंग. एकटी कुठे पण जाऊ शकतो. तर ते एक फार छान हॅबिट इनकल्केट म्हणजे झाली. स्वतःची कंपनी पण तू एन्जॉय केलीस तिथं. हो. आता ज्या मुलींना आता मुलींमध्ये खूप आत्मविश्वास आहे आणि त्यांना परदेशात जायचंय तर अशा मुलींना तू काय सांगशील. मी सांगेल नक्कीच जा. हा तुम्ही हे हा डिसिजन कधीच रॉंग नाही होणार आहे अच्छा लाईफमध्ये. तिकडे पण तुम्ही जेव्हा जाताय, तुम्ही तुमच्या माइंडमध्ये गोल फिक्स करा, की आपण स्टडीजसाठी जातोय. सो कधी-कधी काय होतं, की न्यू कंट्रीमध्ये गेलं तर खूप फ्रीडम भेटते. तर राईट. सगळे भरकटले जातात. वाईट सवयी लागतात काही लोकांना. कारण तिकडे कोणी मम्मी-पप्पा किंवा कोणी बघणारं नसतं किंवा बरोबर ओरडणारं हा. नसतं. तर ह्या वाईट सवयींच्या आहारी न जाता हम्म. जास्त स्टडीजवर फोकस केला पाहिजे किंवा पर्सनॅलिटी बिल्डिंगवर केला पाहिजे. हेल्दी फूड जसं मी म्हटलं, हेल्दी चॉईसेस. तर कारण कुकिंग हे प्रत्येकाला शिकायला लागतं शिकायलाच पाहिजे. हो बाहेर राहतो म्हटल्यावर. तर मग मोर त्यांनी गोल आपण फोकस्ड राहिलं पाहिजे, डिटरमाइंड राहिलं पाहिजे थ्रू ऑल दिस इयर्स. कारण तुम्ही नाही राहिलं तर तुमचे काही सब्जेक्ट्स मध्ये तुम्ही फेल होऊ शकता. हा आणि ते तुमच्या परत अकॅडमिक्सवर इम्पॅक्ट करतं, की तुमचं ड्युरेशन ऑफ इयर्स तिथे जॉर्जियामध्ये राहायचं पण इन्क्रीज होईल. हा मग परत खर्च पण वाढतो. राईट. तर मग हे आणि सगळं वर्ष वाया जातात वर्ष ते वायाला वेगळे. जातात. तर मग हे सगळे फॅक्टर्स त्यांनी घेतले पाहिजे. आता म्हणजे खूप काळजी घेऊन राहा, म्हणजे जातानाच तुम्ही ही गोष्ट स्वतः निश्चय करा की मला तिथे जाऊन कसं राहायचंय आणि मी कशासाठी चाललीये हो. हे त्यांना पहिल्यांदा जर पक्क असेल तर तिथे जाऊन बेनिफिटच आहे. येस. म्हणजे जेव्हा कधी फॉरेन मध्ये जाऊन आपण राहिलं तर जो कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे, एक्सप्लोर करायला मिळणार आहे, हो, तर त्याचा नक्कीच फायदा हो. होईल. अगदी राईट. बरोबर. फ्युचर प्लॅन्स काही ठरवलेत का तू तुझे. फ्युचर प्लॅन्स कारण आता आता डॉक्टर तर झाली, आता पुढचं काय. आता पुढचं असं आहे, की एम-डी करायचं आहे. हा तर आता मी अजून असं
एक पर्टिक्युलर ब्रांच डिसाईड नाही केली अच्छा. बट माझं असं आहे की मला एक वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे की फक्त डॉक्टर याच्यात अडकून नाही राहायचंय. अच्छा. माझ्या काही दुसऱ्या हॉबीज आहेत, जसं मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं, तर मला पूर्ण इंडिया किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये फिरायचं. सो हे माझे डॉक्टर्सचं प्रोफेशन, जे सोशल हेल्प जी मी करू शकते, तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी ते पण कसं करेल, असं एक ड्रीम ब्रांच मला करायचं आहे. सध्या हे एक लाईफ गोल आहे. म्हणजे एकाच ह्याच्यात त्या रुटीन मध्ये न अडकता तुला आयुष्याचा पूर्ण आनंद पण घेता यायला पाहिजे, जे तुझ्या मनात सोशल सर्व्हिस म्हणू शकतो आपण, तर ते जे करायचे तर ते पण तुला साधलं गेलं पाहिजे, फिरणं पण व्हायला पाहिजे, म्हणजे ऍज अ ह्युमन तुला इव्हॉल्व्ह होता आलं पाहिजे. Yes, हो. तू तुला युरोप कसा दिसला आणि युरोप मधून भारत कसा दिसला? तर यावर मी सांगेल, युरोप खूप सुंदर कंट्री होती. खूप प्रेम मिळालं मला आणि मी ज्या टीनेज वयात गेली हा, आणि हा. अडल्ट होऊन हा, आली आहे हा, 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 तिकडे. हा. सो खूप रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे आयुष्याची महत्वाची वर्ष तू तिथे स्पेंड केली. स्पेंड केले आणि ते गोल्डन डेज होते माझ्या लाईफचे, कारण खूप काही शिकायला भेटलं आणि कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवल बूस्ट झाला आहे. आणि मी सांगेल फॉरेन खूप सुंदर आहे. वातावरण पण, थंडी इतकी नंतर खूप आवडायला लागली. तर आणि इंडियामध्ये मी असं सांगेन की म्हणजे थोडं ऍडजस्ट करायला होतं एक फॉरेन मधनं आल्यावरती इंडियामध्ये, पोल्युशन म्हणा किंवा ट्रॅफिक म्हणा किंवा पॉप्युलेशन, बट जी आपुलकी इंडियामध्ये आहे किंवा जी फॅमिली आणि जे फ्रेंड्स इंडियात आहेत आणि त्यांच्यासोबत ते सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करणं किंवा राहणं, आणि जेव्हा आपण कधी काही सण असेल किंवा जस्ट एखादी काही गोष्ट असेल तर सगळे गोळा होऊन गप्पा मारत असतो, भेटतो एकमेकांना. सो ती जी एक आपुलकी आहे ती इंडियामध्येच आहे. आणि इंडियाचं फूड हे मी मेजॉर मिस केलेलं, पुरणपोळी आणि घरचा स्वयंपाक. म्हणजे पहिलं असं घरचं जेवणाचं काही वाटायचं नाही, पण आता त्याची व्हॅल्यू कळाली आहे. सो घरचं जेवण मिळतं म्हणजे एक बेस्ट गोष्ट याच्यापेक्षा काय असू शकतं, असं होऊन गेलं. सो म्हणजे थोडक्यात तिथल्या चांगल्या गोष्टी घेऊन तुम्ही इंडियामध्ये या. इंडियात ऑलरेडी खूप चांगल्या गोष्टी आहेत, तर म्हणजे इथे येऊन पण तुम्ही खुश आहे, पण तिथून चांगल्या गोष्टी शिकून या, घेऊन या, ते अनुभव, त्या मेमरीज घेऊन. नक्कीच नक्कीच, बरोबर. तिची मोठी सावली असं म्हणत असताना त्याआधी येते छोटी माझी बाहुली. ऐश्वर्याच्या बाबतीत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते, कारण ऐश्वर्याला छोटीची मोठी होताना मी पाहिलंय आणि आता जॉर्जियामधून शिक्षण घेऊन भारतात ती परतली आहे, ती डॉक्टर ऐश्वर्या बनूनच. तर तिने आणि तिच्या फॅमिलीने हे जे धाडस दाखवलंय तर ते नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि आमचे जे प्रेक्षक आहेत की जे मुलींना परदेशात ज्यांना पाठवायचंय पण पाठवू की नको या मनस्थितीत जे अडकलेत, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतंय त्यांना सगळ्या प्रश्नांची त्यांच्या उत्तर नक्कीच मिळाले असतील. तर धन्यवाद ऐश्वर्या. पाहत राहा तिची